नमस्कार, मी सुनीता नाईक. आज मी तुम्हाला लेहंग्याची आपल्याला कंबर कमी करायची आहे. ती कशी कमी करायची आहे ती दाखवते तुम्हाला. व्हिडिओ पूर्ण बघा. तो व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुम्हाला सविस्तर कळून एक कशा पद्धतीने कमी केलेला आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे कमर कशी करायची आहे, कमी करायची आहे ती बघायची आहे आपल्याला. हे रेडीमेड लेहंगा आहे आणि रेडीमेड लेहंग्याला आपल्याला हे साईडने स्टिच पण मारायचे आहे आणि हे कमर पण कमी करायचे आहे. कमर त्यांची 34 आहे, तर हे कपडा आपल्याला खूप जास्त होतो आपल्याला, ते आपल्याला कमी करतो. त्याच्या किती 34 इंच आपल्याला कुठपर्यंत आले हे आधी मार्क करून घ्यायचं आहे. 34 इंच हे इथपर्यंत येत आहे. त्याच्यावरून आपल्याला किती एक्स्ट्रा आहे ते पाहायचं आहे. 8 इंच एक्स्ट्रा आहे. 8 इंच आपल्याला ह्याच्यामध्ये कमी करायचे आहे, त्या कळीमध्ये. 8 इंचाचा आपल्याला हे जॉईंट आहे ना, कळीचा, हे जॉईंट आहेत कळीचे, ह्याच्यामध्ये आपल्याला कमी करायचे आहे. सर्वात आधी आपल्याला हे पीस उचलून घ्यायचे आहे. ही पूर्ण आपल्याला स्टिच उसवून घ्यायची आहे. हे पूर्ण स्टिच काढून झालेली आहे. हे आपल्याला ह्या स्टिच मध्ये आपल्याला 8 इंच आपल्याला गॅप कमी करायचा आहे. तर 10 आहेत हे जॉईंट. आपल्याला 1 इंचापेक्षा थोडं कमी कमी मारायचं आहे. अशा प्रकारे अशा प्रकारे एक एक स्टिच मारून घ्यायचे आहे. अशा प्रकारे सर्व जॉईंटला आपल्याला एक एक स्टिच मारून घ्यायचे आहे. पूर्ण अशा एक एक स्टिच मारून झाल्यावरती मी वरची पट्टी कशी लावायची आहे ती दाखवते. अशा प्रकारे हे पूर्ण हे प्लेट्स मारून घ्यायचे आहेत. मधल्या साईडच्या कपड्यावरती आपल्याला प्लेट्स मारून घ्यायचे आहेत. हे वरच्या साईडला आपण स्टिच मारून घेतलेली आहे आणि आता खालच्या साईडचा जे कपडा आहे त्याला आपल्याला एक एक चिवट मारून घ्यायचे आहे. अशा प्रकारे हे चुनट मारून हे सेट करून घेतलेलं आहे. आता हे वरची कमराची पट्टी लावायची आहे. हे आपल्याला इथे नाडासाठी जागा सोडायची आहे.
हे अशी मधल्या साईडला एक फोल्ड करून इकडल्या साईडला वरच्या साईडला हे लावून घ्यायचे. हे आपण मधल्या साईडला जे प्लेट्स घेतलो ना, थोडेसे इथं पण घ्यायचे वरच्या साईडला, नाही तर कमरेला लूज होईल. हे ते लास्टला आल्यावरती हे आपल्याला ही पट्टी कट करून ते फोल्ड करून घ्यायचे आहे. एवढी आपल्याला ही ती जागा सोडायची आहे नाडा टाकण्यासाठी. इकडच्या साईडला पण एक स्टिच मारून होते. हे पूर्ण मारून घेतली. आता ही शिलाई आपल्याला आता ही लास्टची फिटिंगची मारून घ्यायची आहे. त्या कस्टमरला साईड चेन नाही पाहिजे होती, तर आपल्याला फिटिंगच मारायची आहे. हे दोन भाग जॉईंट करू आपण इथून स्टिच करून घेऊ. अशा प्रकारे फिटिंगच्या 2 शिलाई मारून घ्यायच्या आहेत आपल्याला. भांग काढ आधी. हे इथे लास्टला कॅन कॅन वगैरे असल्यामुळे हार्ड जाते, ते दमाने मारायला पाहिजे शिलाई.
हे बघा इथे स्टिच आलेली नाहीये, आपल्याला रिपीट अजून एक शिलाई घ्यावं लागेल. बघू शकता ही पूर्ण स्टिच मारून झालेली आहे. फायनल तुम्हाला दाखवते. कमर आपल्याला 34 इंच पाहिजे होता. आपल्याला हे त्या भागापासून आपण हे स्टिच कमी केलेले आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.